केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला आदेश दिलेले आहेत। उद्धव ठाकरेंवर कारवाई करण्याचे तक्रार दाखल करण्यात आली होती। आशिष शेलार यांच्या तक्रारीनंतर उद्धव ठाकरेंवर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। 20 मे रोजी 5व्या टप्प्यांच्या निवडणुकांचं मतदान सुरू असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यावर आक्षेप घेत आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती। या तक्रारीची दखल घेत राज्य निवडणूक आयोगाला निवडणूक आयोगाने आदेश दिलेत उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याचे। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, प्रज्ञा, आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार आशिष शेलार यांनी 20 तारखेला उद्धव ठाकरेंनी मतदान सुरू असताना पत्रकार परिषद घेतली होती आणि मतदान सुरू असताना प्रचार करण्याला बंदी असते आणि तरी सुद्धा उद्धव ठाकरेंनी आपल्या पत्रकार परिषदेतून एक प्रकारे प्रचार केला अप्रत्यक्षरित्या, असा आरोप हा आशिष शेलारांनी भारतीय जनता पक्षाच्या वतीने केला होता आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती। त्या तक्रारीची आता निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे आणि या प्रकरणी कारवाई करण्याचे निर्देश हे राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत। सोमेश, जर साधारण आचारसंहिता भंग या प्रकरणाचा आपण विचार केला तर काय प्रकारची कारवाई केली जाऊ शकते? आचारसंहिता भंग झाल्याबद्दल फौजदारी गुन्हा सुद्धा नोंदवला जाऊ शकतो। तसंच राज्य सरकारकडून म्हणजे राज्याच्या निवडणूक अधिकाऱ्यांकडून याविषयी निर्णय घेऊन ताशेरे ओढून त्याबाबत काही जेव्हा निवडणुका सुरू असतात त्यावेळी प्रचारबंदी किंवा तत्सम निर्बंध लादले जाऊ शकतात। परंतु आता यांनी जो गुन्हा ज्या प्रकारचा प्रथमदर्शनी केलेला दिसतोय त्यामध्ये प्रत्यक्ष फौजदारी कलमाखाली गुन्हा दाखल करून निवडणूक आयोगाकडून निवडणूक अधिकारी हे प्रत्यक्ष गुन्हा दाखल करतात आणि त्यानुसार मग त्यावरती खटलाही भरला जाऊ शकतो, अशा स्वरूपाची एकूण प्रक्रिया आहे। आपण जर पाहिलं तर 20 तारखेच्या मतदानामध्ये बहुतांश भाग हा मुंबईमधले लोकसभा मतदारसंघ, ठाणे, कल्याण हे सगळे मतदारसंघ त्यामध्ये होते। त्या मतदानासंदर्भात काही विचार केला जाऊ शकतो का? तशी काही शक्यता आहे का? नाही, मतदानाच्या बाबतीत असा आतापर्यंत कधी निवडणूक आयोगाने विचार केलेला नाहीये, परंतु प्रत्यक्षपणे जो एक संकेत आहे की ज्यावेळी कोड ऑफ कंडक्ट शेवटचे 48 तासांचा लागलेला असतो, म्हणजे जेव्हा प्रचार संपतो आणि प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर प्रत्यक्ष मतदानाचा कालावधी संपून 1 तास होईपर्यंतचा जो काळ असतो त्या काळात कुठल्याही स्वरूपाचा प्रचार कोणी करायचा नसतो। केलंच तर कुठल्याही प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या तर त्या प्रतिक्रियांमध्ये सुद्धा मतदारांना तुम्ही मतदानाला या अशा स्वरूपाचं आवाहन केलं जाऊ शकतं, मतदानाची टक्केवारी वाढवा अशा स्वरूपाचं आवाहन केलं जाऊ शकतं। अप्रत्यक्षपणे मतदारांना काही सांगितलं जाऊ शकतं सकारात्मक दृष्ट्या, परंतु थेट अमुक एका पक्षाला मतदान करा किंवा कुठल्या तरी राजकीय पक्षावर आरोप केले जाऊ शकत नाहीत, कुठल्याही उमेदवारांवर आरोप केले जाऊ शकत नाहीत। अशा स्वरूपाचा मॉडेल कोड ऑफ कंडक्ट हा शेवटचे 48 तास सुरू असतो आणि त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली होती। सोमेश, तू सोबतच राहा। प्रवीण दरेकर भाजपचे नेते सध्या आपल्या सोबत आहेत। प्रवीण दरेकरजी, निवडणूक आयोगाने आशिष शेलारांच्या तक्रारीची दखल घेतली आणि राज्य निवडणूक आयोगाला उद्धव ठाकरेंवर कारवाईचे आदेश दिलेत, पहिली प्रतिक्रिया आपली? नाही, हे तर होणंच अपेक्षित होतं, कारण मी परवाही आपल्या चॅनलशी बोलत असताना सांगितलं की कायद्यासमोर कोणी मोठा छोटा नसतो आणि त्यामुळे कुठेही किती मोठा नेता असो तो जर कायद्याला त्या ठिकाणी वेठीस धरत असेल तर कायद्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे आणि भूमिका त्या ठिकाणी ऐन 48 निवडणूक चालू असताना त्या दरम्यान बोलणं म्हणजे ही मनमानी आहे आणि कायद्यासमोर मनमानी चालत नसते। आणि म्हणून आशिषजींनी ज्या वेळेला ही तक्रार केली त्याच वेळेला मी सांगितलं होतं की उद्धव ठाकरेंवर त्या ठिकाणी निश्चितच कारवाई होईल आणि त्याप्रमाणे कारवाई जर होत असेल तर त्याचं स्वागतच असेल, कारण शेवटी हा देश संविधानानं लोकशाहीनं जी काही सिस्टीम दिले त्या सिस्टीमने चालत असतो आणि निवडणूक आयोगालाच आपण जर त्या ठिकाणी चॅलेंज करत असू, मानणार नसू तर शेवटी सर्व यंत्रणा कोलॅप्स होतील आणि त्यामुळं त्या दृष्टीनं त्यांनी घेतलेली भूमिका कारवाईची अत्यंत योग्य आहे, तिचं स्वागत करतो। प्रवीण दरेकरजी, तुम्हाला विनंती आहे की तुम्ही सोबत राहा। सुषमा अंधारे ठाकरे गटाच्या नेत्या सध्या आपल्या सोबत आहेत। सुषमाताई, नमस्कार। उद्धव ठाकरेंवर कारवाई करण्याचे आदेश निवडणूक आयोग देत आहे, आपली पहिली प्रतिक्रिया जाणून घ्यायची। जे काही कारवाई होईल त्याला आम्ही सामोरे जायला तयार आहोत ना, पण 2 दिवसांपूर्वी आम्ही एक ट्विट केलं होतं, शेलार साहेबांची फार ओळख आहे तर आमची पण शिफारस करावी शेलार साहेबांनी निवडणूक आयोगाकडे, कारण ठाण्यामध्ये पैसे वाटतानाचा मीनाक्षी शिंदे नावाच्या महिलेचा व्हिडिओ आम्ही ट्विट केला, त्यावर निवडणूक आयोगाने काहीच दखल घेतली नाही।
बीडमध्ये अनेक ठिकाणी बूथ कॅप्चरिंग, पैसे वाटप, दाबदडप, धमक्या या सगळ्यांचे व्हिडिओ, विशेष म्हणजे माझ्या आईलाच धमकी देण्याचा प्रयत्न बीडमध्ये झाला. या सगळ्या गोष्टी आम्ही वारंवार मेल केल्या निवडणूक आयोगाला, कारवायाची मागणी केली. निवडणूक आयोगाने काही लक्ष दिलं नाही. आमची शेलार साहेबांना विनंती आहे, कृपया आमच्यासाठी पण एक शिफारस करावी त्यांनी. बाकी उद्धव साहेबांवर काय कारवाई होईल त्याच्यासाठी आम्ही सामोरे आहोत, आम्ही सज्ज आहोत त्याच्यासाठी. पुन्हा एकदा निवडणूक आयोग बायस्ड असल्याचा आरोप होतोय. दरेकरजी, आपली प्रतिक्रिया. आयोग ही एक स्वायत्त यंत्रणा आहे आणि जर तक्रारीमध्ये तथ्य आणि सत्यता असेल तर त्या दृष्टीने ते सर्व इन्स्पेक्शन करून कारवाई करत असतात. आणि आपल्याला एवढं मोठं संविधान आणि लोकशाहीमध्ये बाबासाहेबांनी अधिकार दिले की प्रत्येक अथॉरिटीने जर लक्ष दिलं नाही, दुर्लक्ष केलं, तर त्याला दुसरी अथॉरिटी आहे की जिच्याकडे आपण बरं. अपील करू शकतो. दरेकरजी, एक आता छोटा तर प्रश्न आमदार तुम्हाला फक्त ताईंना- इकडे विचारते की जो न्याय उद्धव ठाकरेंना सध्या निवडणूक आयोग लागू करतंय तोच न्याय अर्चना पाटील यांना देखील लागू होणार का? कारण का त्यांच्यावरही आचारसंहिता भंगासंदर्भात तक्रार करण्यात आलेली आहे. कायद्याच्या समोर बीडमध्ये पण लावा ना. काही बीडमध्ये त्या पण लावा. ठिकाणी दुजाभाव नसतो, तर अर्चना पाटील यांना त्या ठिकाणी कारवाई करण्यायोग्य परिस्थिती असेल, ते त्या ठिकाणी प्रूव्ह झालं तर त्यांच्यावरही कारवाई होईल. काय बरं. कायद्यामध्ये वेगवेगळे नियम त्या ठिकाणी वेगवेगळ्या व्यक्तींना असू शकत नाही, परंतु त्याची सत्यता त्या ठिकाणी निवडणूक आयोग पडताळेल, त्याचा पाठपुरावा विरोधकांनी करावा. आणि जर उद्धव ठाकरे सक्षम जर ठीक आहे. केस असेल समकक्ष, अर्थात त्या विरोधक ठिकाणी आता या त्याच्यावर सगळ्या कारवाई प्रकरणाचा कसा पाठपुरावा करतात? जेवढ्या डेडिकेशनने तुम्ही या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा केला तेवढं डेडिकेशन त्यांच्याकडून दिसतं का? हाही प्रश्न आहे. सुषमाताई आणि प्रवीण दरेकरजी, आपल्या दोघांचेही आभार. एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. आणि या सगळ्या संदर्भात आपल्याला सोमेश कोलगे अपडेट देत होते. सोमेश, तुझेही आभार. तर मतदान सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. मतदानामध्ये काही प्रमाणात दिरंगाई होतीये, मतदानाला उशीर केला जातोय असा उद्धव ठाकरे यांचा आरोप होता. आणि या मतदानातून त्यांनी या पत्रकार परिषदेतून मतदारांना आवाहन केलं होतं की कितीही वेळ लागला, कितीही उशीर झाला तरी सुद्धा तुम्ही मतदान केंद्रावरून दूर जाऊ नका, आपल्या रांगेतून बाजूला होऊ नका, मतदान करा, मतदानाचा हक्क बजावा असं आवाहन त्यांनी पत्रकार परिषदेतून केलेलं होतं. आणि या सगळ्यावरती आशिष शेलार यांनी आक्षेप घेतला. आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाकडे उद्धव ठाकरे यांच्या विरोधात तक्रार केली आणि या तक्रारीची निवडणूक आयोगानं दखल घेतली असून राज्य निवडणूक आयोगाला उद्धव ठाकरेंवर कारवाईचे आदेश दिले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.